माय चॅनल. सो आजचा ब्लॉग स्पेशल आहे खूप. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजणार आहे आम्ही दोघांना एकमेकांना किती ओळखतो आणि हे सगळं काही साइन लँग्वेज मध्ये होणार आहे. एकच आवाज नाही येणार आहे, दोन आवाज येणार आहे. एक म्हणजे नायसाचा आणि दुसरा म्हणजे स्वीटी ताईचा. स्वीटी ताई आम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहेत आणि आम्ही साइन लँग्वेज मध्ये त्याचे उत्तर देणार आहोत. सो लेट्स सी आम्ही एकमेकांना किती ओळखतो. आणि आन्सर आम्ही बाय एरो बाय पॉइंटिंग टुवर्ड्स ईच अदर असं करणार आहे की ऑफकोर्स खूप लोकांना या गेम बद्दल माहितीच असेल. सो येस, लेट्स स्टार्ट. cheers to love. Who made the first move? Who paid on the first date? Who was the first to declare their love? Who proposed? Who is more romantic? Who plans more elaborate date nights? Who wears the pants in the relationship? Who is the best driver? Who is more likely to talk their way out of speeding ticket? Who is better when it comes to directions? Who is the better chef? Who is a picker eater? Who handles the groceries? Who is the better at planning surprise? Who shops more? Who is a better bathroom singer? Who keeps the room messier? Who cooks better Maggi? आम्ही दिसतोय का ती नाही ना. ती पण दिसते. नायसा, हा. नायसा. तिला divert हे घे, हे घे. Start. नायसा. Who snores louder? Who more likely to say something embarrassing in their sleep? Who wakes up first? Who stays up later? Who is the better shower singer? Who spends more time staring at their phone? Who is more likely to start an argument? Who is more likely to finish an argument? सो आता सनी Second मला Yes, it's a क्वेश्चन second round विचारणार of- आहे त्याच्याबद्दल आणि मी त्याला नंतर क्वेश्चन विचारणार. सो ही इज गोइंग टू आस्क मी 5 क्वेश्चन्स अँड देन आय एम गोइंग टू आस्क हिम 5 क्वेश्चन्स. सो लेट्स सी मी त्याच्याबद्दल बरोबर उत्तर देते की नाही. So the first question is my least favorite household chore. लिस्ट फेवरेट ॲज सच सनीची कोणतीच लिस्ट फेवरेट हाऊसहोल्ड कोण नाही. तो प्रत्येक गोष्ट खूप व्यवस्थितपणे करतो. सो असं काही नाही आहे का त्याला सुद्धा नाही माहिती. असं काही स्पेसिफिकली नाही. हा कुकिंग इज माय लीस्ट फेवरेट. ते मी त्याला कधी करून पण नाही देणार. ते केलं तर मग मी काय करणार. Question is what do you remember about the first time we met? की ह्याने मला खूप सारे माझे फेवरेट चॉकलेट्स आणलेले. नाही मला आमची पूर्ण फर्स्ट डेट आठवते. आय स्टील रिमेंबर आम्ही कुठे भेटलेलो, आम्ही कसे भेटलेलो, आम्ही कोणत्या रूटने चालत आलेलो, आम्ही कोणती गाडी घेतलेली, आम्ही कुठे बसलेलो. आय नो एव्हरीथिंग. The question is what do you remember about the first time we met? हा तेच तर मी बोलते ना. ठीक आहे. आय रिमेंबर एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी मोमेंट आय When रिमेंबर. did you first fall in love with me? Before marriage, after marriage? Frankly speaking, at the time of marriage. Frankly speaking. What about me stands out the most to you? एक गोष्ट नाहीये, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स तुम्ही सनीला तर आता ओळखतातच, बट तो नेहमी माझ्याबरोबर लॉयल राहिला आहे. तो नेहमी माझ्या आवडीनिवडी जपत आला आहे आणि मेन म्हणजे दोन्ही फॅमिलीजला घेऊन चालतोय. So
So the last fifth question. What was the most romantic memory of our relationship so far? मोस्ट रोमॅन्टिक मेमरी ती म्हणजे आम्ही जेव्हा हनीमूनला गेलेलो मॉरिशसला अँड वी वर वॉकिंग ऑन द बीच बिकॉज जो हॉटेल आमचा होता तो एक्झॅक्ट बीचला कनेक्ट होता अँड वी बोथ आर बीच लवर अँड आय रिमेंबर दॅट नाईट आपण मस्त बसलेलो तिकडे छान So yes, top 5 questions are done. So it's आता Rachna's chance. पण मी पास झाले की नाही Yes, almost तिने सगळे एकदम बरोबर गेस केले. And yes, she never fails. नथिंग हाऊ वुड यू डिस्क्राइब मी इन 3 words Understanding, lovable, and the most beautiful. Thank you. Have I introduced you to anything that has made your life better? What is it? अशी कुठली एक गोष्ट नाहीये. I think so. The best part is that she is very understanding. That's why माझं जे आयुष्य आहे ते खूप सोपं झालं आहे. So that one thing has brought lot of, lot of good things in my life. So yes, understanding. हे इंट्रोड्यूस केलंय तुझ्या मी. दूसरा काय introduce केलं? So I think so Rachna is not happy with the answer. So नाही नाही असं काही नाहीये. नाही मग तू काय दुसरं एक्सपेक्ट करत होती? ते क्वेश्चनचा अर्थच नाही कळलं तुला. मी तुझ्या लाईफमध्ये अशी कोणती गोष्ट इंट्रोड्यूस केली आहे ज्याने तुझी लाईफ डिफरंट झाली तर अंडरस्टँडिंग कशी इंट्रोड्यूस केली आहे तू असं तुझ्याकडे. इंट्रोड्यूस थोडी केलंय लाईफ हा ते पण काय केलं इंट्रोड्यूस? नाही मी तर विचारते. So if that is the question, then of course Naisa तू introduce केली आहे माझ्या life. So that would be the best. मी कट answer. करणार आहे. What song reminds you to me? See, her favorite song is नमस्ते लंडनचं मैं जहाँ रहूं मैं कहीं भी. बट माझ्या मते आमचं जे फर्स्ट गाणं आम्ही एकत्र ऐकलेलं क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो. आणि मी हा गायला सुद्धा होता एकदम बकवास आवाजात. आणि रचनाने माझ्यासाठी खास गाणं ते गायलेलं पण यक होतं ते. कधी मिळालं ना रेकॉर्डिंग मी तुम्हाला नक्की ऐकू. Never. मी पळून जाईल. लास्ट क्वेश्चन आय थिंक नाही. What is the sexiest thing about me? about you. I think so that his smile is the most sexiest thing, and of course her eyes also. Thank you. Sexiest picture, beautiful, the most beautiful. What would be your dream holiday destination? I think so खूप झालंय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती. Yours की mine? Mine, of course. तिला I think so तुम्हाला सगळ्यांनाच याचा आन्सर माहिती आहे. It's none other than Bali. ऍक्च्युली आतापर्यंत आम्ही जेवढे कंट्रीज फिरलोत ना त्यातलं Yes, मला ती Bali is the most beautiful. Yes. ऑफकोर्स कंट्रीमध्ये असणार म्हणजे मी वर्ल्ड मध्ये खूप सारे कंट्रीज असणार जे ब्युटिफुल आहेत पण आतापर्यंत मेमोरेबल जी आहे ती आहे बाली. आणि लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत आमचे बालीचं मेमरीज सुद्धा घेऊन येऊ. माझ्याकडे ऍसेटचं एवढं काही नाहीये पण बालीचं स्टील share आय केलंय? ट्राय. नाही एक बालीच ट्रिप राहिलंय ज्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं नाहीये. सो लेट सी माझ्याकडे काय काय आहे आणि तुम्हाला दाखवेल मी. झालेलं आहे. सो दिस इज अ वे वी नो इच अदर. आय गेस आम्ही ऑलमोस्ट एकमेकांना ओळखतो चांगल्या पद्धतीने. And you people decide की पण मला असं पर्सनली वाटतं वी डोंट नीड एनी एक्झाम और एनी प्रूफ टू शो एनीवन की आम्ही एकमेकांना किती ओळखतो. हे फक्त एक फन होतं. तुमच्यापर्यंत आमच्याबद्दलची जी गोष्ट आहे ती अजून पोचवायची जास्त चांगली म्हणजे तुम्ही लोक आमच्याबरोबर अजून जास्त कनेक्ट व्हाल. आम्ही एकमेकांना तर ऑफकोर्स ओळखतोच पण आणि यू पीपल बी द जज टू डिसाइड की आमच्या दोघांपैकी कोणी सगळ्यात जास्त क्विक आन्सर्स आणि परफेक्ट आन्सर्स दिले. सो येस नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा
So I just hope तुम्हाला हे रचनाताई किंवा सनी दादा प्लीज. सो आम्ही हे आधी सुद्धा केलेलं आय गेस इट्स बीन 1 year. आम्ही हे क्वेश्चन आन्सर्स मधलं राऊंड आधी सुद्धा केलेलो, पण दिस टाइम मजा आली. काहीतरी थोडं वेगळं होतं, जसं आम्ही साइन लँग्वेज मध्ये केलं ते अजून काहीतरी थोडं डिफरंट होतं. सो आय जस्ट होप तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा आवडला असेल. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बी हॅपी ऑलवेज. काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊनच येतो लवकरच. अँड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ. आयुष्य मस्त जगत राहा, आनंदात जगत राहा. जास्त टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊ नका. खुश Keep राहा. smiling and yes, Live, laugh and love. Bye bye.